सगळे मिळून 40,000 गुंतवणूक. 10,000त एक बकरी, 10,000त एक बकरी, 10,000त एक बकरी, 10,000त एक बकरी, 4 बकऱ्या. एका बकरीच्या खाली एक पाट किंवा एक बोकड असतं किंवा दोन्ही बोकड दोन्ही पाट असं काहीतरी जोडी असते. चार चार बकऱ्या 40,000 गुंतवणूक केली वन टाईम. 4 बकऱ्या आल्या आपल्या घरी. त्याच्यानंतर त्याच्याखाली तुम्ही सहजासहजी असं धरा की 8-10 दिवस 15 दिवसाचे आपल्याला पिल्लं भेटतात. त्याच्यामध्ये पाट बोकड दुसरं असू शकतं किंवा दोन्ही बोकड असू शकतं किंवा दोन्ही पाट असू शकतात. तर याला कमीत कमी आपण 4 ते 5 महिने जर सांभाळलं तर 4-5 महिन्यामध्ये एक आपलं कमीत कमी 6,000च होते. आता सरासरी जर आपण रेंज लावली तर बकऱ्यामध्ये सिस्टम अशी असते की जर आपण एक बोकड घेतलं आणि एक बोकड एका महिन्याचं आहे म्हणजे 1,000ला जातं, 1 ते 1,500ला. ज्यावेळेस ते 2 महिन्याचं होतं त्यावेळेस 2 ते 2,500ला जातं आणि ज्यावेळेस ते 3 महिन्याचं होतं त्यावेळेस 3 ते 4,000पर्यंत जातं. पण त्याच्यावरती आपलं जर खानपान चांगलं असेल, आपण त्याला योग्य खानपान ठेवलं, सकाळी थोडंसं आपण धान्य वगैरे चारलं त्याला थोडंसं म्हणजे एक मुठभर गहू असेल, ज्वारी असेल किंवा बाजरी, मक्काचा चांगला प्रभाव पडतो थोडंसं तब्येत सुधारण्यामध्ये, अंग चोपड होण्यामध्ये आणि चमकदार हे एक चांगल्या भावात विकले जातं. आणि तब्येत चांगली जर असली तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट चांगल्या प्रकारचं भेटतं. तर सरासरी चरून चाला एकदम पुरेपूर चांगली काटेकोर जर आपण मेहनत घेतली तर 5 महिन्याचं बोकड आपण सहज 8,000 रुपयाला विकू शकतो, 8 ते 9,000 रुपयाला. मित्रांनो, तुम्हाला एक छोटंसं गणित सांगितलं जे मी फक्त 40,000 रुपये गुंतवणूक करून करणार आहे. हे बघा, आता तुम्हाला यूट्यूबवर बरेच असे व्हिडिओ पाहायला मिळतील की 0 इन्व्हेस्टमेंट आणि त्याच्यामध्ये फायदाच फायदा, 0 इन्व्हेस्टमेंट आणि 90% नफा. मित्रांनो, हे बघा, कोणत्याच व्यवसायामध्ये कमीत कमी इन्व्हेस्टमेंट आणि जास्तीत जास्त नफा यासारखं गणित नसतं. आपण जितक्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करतो तितक्याच प्रमाणात आपल्याला नफा देखील मिळतो. ज्या धंद्यामध्ये, ज्या व्यवसायामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट असते त्याच्यामध्ये नफा देखील जास्त असतो आणि ज्या व्यवसायामध्ये इन्व्हेस्टमेंट कमी असते त्याच्यामध्ये नफा कमी असतो. त्या इन्व्हेस्टमेंटच्या रेग्युलरली आपल्याला त्याच्यामध्ये पेमेंट आणि नफा मिळतो. तर विचार करा तुम्ही, 40,000 रुपयाचं जर आपण बजेट बसवलं तर 40,000मध्ये आपल्याला एका बोकड्याची 5 महिने सांभाळून आता उदाहरणतः 4 बकऱ्या आपल्याकडे आल्या आणि 4ही बकऱ्यामध्ये एक पाट एक बोकड असे काहीतरी आहे आणि आपण तसं तर आपल्याला 2 जोडं भेटतात, पण आपण एका बकरीखाली फक्त एकच बोकडा धरायचा म्हणजे एक बोकड्या किंवा एक पाट. आपण सर्व 5-5 महिने सांभाळे 5 महिन्यामध्ये एक बोकड किंवा एक पाट 7 ते 8,000ला सहज विकले जाते. तर तुमचं मित्रांनो पुढच्या 4 ते 5 महिन्यामध्ये तुम्ही टाकलेली सर्व गुंतवणूक निघून येणार आहे, हे तुम्हाला 100% कळालं. आता काय करायचं? आता मित्रांनो, आता हे झाल्याच्या नंतर आपण या ठिकाणी काय करायचं, जसं आपण बकरी लावली, बकऱ्या चारी त्या टायमाला आपण लावू शकतो. आपल्याला त्या टायमाला एक चांगल्या प्रकारचं एक सूत्र म्हणजे एक गणित तयार करता येतं आणि अशा प्रकारे आपण सिस्टम करून चांगल्या प्रकारचं महिन्याला सहज 10 ते 12,000 15,000 रुपये कमवू शकतो प्रत्येक महिन्याचं. तुम्हाला मी सांगतोय, फक्त कसं असतं मित्रांनो की नोकरीसारखा या व्यवसायामध्ये प्रत्येक महिन्याला आपल्याला कॅश पैसे येणार नाहीत. आपल्याला प्रत्येक महिन्याचे मिळून वन टाईम 4 ते 5 महिन्याला ही पेमेंट होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला सोप्या, साध्या आणि सरळ भाषेत मी सांगतोय. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, जर तुम्हाला असं बघायचं असेल की आपल्याला महिन्याला अजून जास्त मिळालं पाहिजे तर तुम्ही याचं थोडंसं शेड्यूल लावायचं. सुरुवातीला 2 बकऱ्यानंतर 4 बकऱ्यानंतर 6 बकऱ्या, एखादीच 10 बकऱ्या किंवा 15 बकऱ्या घेऊ नका. इन्व्हेस्टमेंट जास्त जाईल आणि तुम्हाला सांभाळण्याकरिता ताण होईल. आणि मित्रांनो, तुम्हाला हे पण सांगतो मी, जर एखादा आपला शेतकरी माणूस किंवा शेतकरी, आपला युवा शेतकरी या धंद्यामध्ये नवीन असेल, या व्यवसायात नवीन असेल, तर मित्रांनो सुरुवातीला तुम्ही 2 किंवा 3च बकऱ्या घेणे योग्य. आता तुम्ही म्हणताल, दादा एक घेतले जर आपल्याला चांगलं मिळेल का? हे बघा मित्रांनो, तुम्हाला एक घेऊनसुद्धा चांगलं प्रॉफिट मिळू शकतं, पण त्याच्यामध्ये वर्षातून फक्त तुम्हाला 2दा प्रॉफिट मिळेल आणि तेही कमीत कमी राहील. त्यावेळेस तुम्ही घेताना कमीत कमी 2 बकऱ्या घ्या आणि 2 बकऱ्यांनी सुरुवात करा, म्हणजे 20,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करून सुरुवात करा. आता मित्रांनो, सध्याच्या मार्केटमध्ये बकरीची रेट जास्त आहे. एक आपला शिमगा झाला म्हणजे आपला आता हे धुरळा होळी आपलं धुलीवंदन झाल्याच्या नंतर त्याचे रेट हळूहळू कमी व्हायला लागतात. आणि मित्रांनो, एक म्हणजे जूनच्या टायमाला रेट एकदम मस्त असतात. त्या टायमाला मित्रांनो आपण 20,000मध्ये आरामशीर 2 बकऱ्या आणि त्यांच्याखाली एक पाट एक बोकड अशा प्रकारचं सिस्टमॅटिक करू शकतो नियोजन. तर मित्रांनो, हे नियोजन केल्याच्या नंतर सरळ आणि ओकेमध्ये, म्हणजे जास्त मेहनत घ्यायची नाही आणि स्मार्ट नियोजन करायचं, काहीतरी खायला टाकायचं. आपल्याकडे जर जमीन असेल चांगल्या प्रकार, आता बेगर जमिनीचा शेतकरीच नाही, काहीतरी आपल्याकडे जमीन आहेच, तर मित्रांनो एखाद्या कान्याकोपऱ्यामध्ये त्यांना पुरेल असं गवत, घास, मका या 2-3 गोष्टी टाकून द्यायच्या, ज्या आपल्या बकऱ्यांना चांगल्या प्रकारे आवडतात आणि चांगलं ते म्हणजे तोंडात घुळमिळून खातात. आणि मित्रांनो, छोट्याशा प्रमाणामध्ये पेंड चालू करायची, रोज थोडं धान्य ठेवायचं. या 2-3 गोष्टी मित्रांनो, बारीक गोष्टींना खूप मोठा फरक पाहायला मिळतो. खूप मोठं बजेट बसवायची गरज नाही. वन टाईम
तुम्हाला एवढे 40-50 हजार रुपये गुंतवणूक करण्याची गरज नाही. शेतकरी मित्रांनो, मी सुरुवात 20,000 केली होती 2 बकऱ्यापासून. तर आज माझ्याकडे 5 ते 6 बकऱ्या आहेत. आणि मित्रांनो, आमच्या भागामध्ये आता बऱ्याच शेतकऱ्यांना माझं बजेट पाहून बऱ्याच शेतकऱ्यांनी ती सुरुवात देखील केलेली आहे आणि चांगल्या प्रकारे गुंतवणूक होऊ शकते. आता मित्रांनो, तुम्ही यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ पाहत असताल. गाई म्हशी घेऊन सुद्धा आपण डेअरीला दूध घालून चांगल्या प्रकारचं हे करू शकतो. त्याच्यामधून अत्यंत चांगल्या प्रकारचा नफा मिळतो, पण त्याला मेहनती तितकीच लागते दादा. तर आपल्याला कमीत कमी मेहनतीमध्ये जर चांगल्यातलं चांगलं आपल्याला नफा पाहिजे तर मित्रांनो, आपण बकरी पालन करू शकतो आरामात एकदम आपल्या शेतीचं काम पाहून. आणि मित्रांनो, हे बघा, शेळी घेताना कोणत्या कोणत्या गोष्टी गरजेच्या असतात आणि आपण घ्यायला गेल्याच्या नंतर त्या शेळीमध्ये कोणत्या गोष्टी चेक केल्या पाहिजे हे तुम्हाला शेवटच्या 2 मिनिटांमध्ये लगेच सांगतो. शेळी घ्यायला गेल्यावर मित्रांनो, सगळ्यात अगोदर त्याचं कंबर म्हणजेच पाठ दाबून बघायचे, चांगला मोठा काना पाहिजे आणि शेळी अशी लांब सडक पाहिजे. टोटल काळी शेळी पाहिजे. आता तुम्ही वेगळ्या कलरची घेताल त्याच्यामध्ये असं काही नसतं, पण चांगली आणि गावरान टिकणारी म्हणजे आपल्याला चांगले पुढं चालून हिची तब्येत सुधारली पाहिजे. अशा हिशोबाने काळी शेळी आपल्याला जास्त परवडते. आणि लांब कानाची शेळी बघायची, आखूड कानाची बघू नका. आपल्याला तुम्हाला जर गावरान, आणि हे बघा, आपल्या ज्या महाराष्ट्रातील गावरान आता याच्यामध्ये राजस्थानी आल्यात, गुजराती आल्यात, म्हणजे सगळ्या जातीच्या शेळ्या आलेल्या आहेत. पण तुम्हाला जर या व्यवसायामध्ये जास्त काळ टिकून राहायचं ना, तर आपल्या महाराष्ट्रातली काळी शेळी घ्यायची. व्यतिरिक्त तुम्ही कोणतीही शेळी घेऊ नका, मी तुम्हाला ते सजेस्ट करणार नाही. कारण मित्रांनो, आपल्या वातावरणात ते शेळ्या मॅच करत नाहीत. आपलं खाणं त्यांच्या जास्त डोक्यात घुसत नाही, म्हणजे पोटात घुसत नाही. आणि काहीतरी खाल्ल्यामुळे त्यांना जास्त आजार सुरू असतात. मित्रांनो, हे अनुभव तुम्ही देखील केला असेल. तुमच्या एखाद्या शेजारकडे असेल तर तुम्हाला त्याच्यातल्या गोष्टी माहीत असतील. तुम्हाला मी तिथपर्यंत ते सांगण्यात बसणार नाही. फक्त मित्रांनो, या 2-3 गोष्टी चेक करायच्या. आणि तुमचा सौदा होण्या अगोदर म्हणजे बकरी घेण्या अगोदर तिला असं फिरवून बघायचं, तिच्या मागं ते पिल्लू येते का नाही हे तुम्ही व्यवस्थित बघायचं. म्हणजे कधी कधी काय असतात, विकणारा माणूस दुसऱ्याच बकरीचं पिल्लू घेऊन येतो कारण आपल्याला जास्त पैसा आला पाहिजे, आणि नंतर ती बकरी आपल्याकडे आणल्याच्या नंतर ती बकरी त्या पिल्लाला दूध पाजत नाही. तर अशा गोष्टी तुमच्यासमोर आल्या नाही पाहिजे, झाल्या नाही पाहिजे. तुम्हाला योग्य नियोजन त्याचं करता आलं पाहिजे. तर या 2-4 गोष्टी डोक्यात घ्या आणि हा व्यवसाय एकदम कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये सुरू करा. मित्रांनो, या व्यतिरिक्त तुम्हाला काही सांगायचं नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या नियोजनावर चांगल्या प्रकारचं उत्पन्न कमवण्यासाठी, चांगल्या प्रकारच्या व्यवसायाबद्दल मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपल्या अरविंद ॲग्रोटेक चॅनलला सबस्क्राईब करून टाका. चला.